फक्त मराठी. काही लोक स्वार्थापोटी भगवंतालाही फसवू पाहतात, मात्र भगवंताला फसवणं कधीच शक्य नसतं. स्वामीजी, आनंदचं लग्न करावं म्हणतोय. अरे लग्नच ना. याच्याकडे बघून असं वाटतं ये शादी नाही, कोई आफत मोल ले रहा है. काय रे बाबा, लग्न म्हणजे संकट वाटतं का तुला? स्वामी बघा ना, अहो लग्नाचं नाव काढलं की एकदम घाबरतो, म्हणतो मला लग्नच करायचं नाही. काय रे, का असं का? स्वामी, मी असं ऐकलं की लग्न म्हणजे एक जुगार असतोय. आता बायको चांगली मिळाली तर ठीकच आहे, पण नाही मिळाली, एखादी भांडकुदळ मुलगी मिळाली, स्वामी लहानपणापासून मला कुणी जरा चढ्या आवाजात बोललं तरी ते सहन होत नाही, आणि तशात कजाक बायको मिळाली तर कसं होईल? मला वाटतं स्वामी, शांत, सुस्वभावी आणि समजूतदार मुलगी मिळणं कठीण आहे. किती नकार घंटा वाजवावी हा? स्वामी तुम्हीच समजावा आता. तुला लग्न करावंच लागेल. अरे स्त्री म्हणजे घरची शोभा असते. आपल्या घरातली लक्ष्मी लवकर घरात यावी, सूनमुख बघावं असं मला वाटतं. यात माझं काय चुकतं? आणि मुलगा म्हणून बापाची इच्छा पूर्ण करणं याचं कर्तव्य आहे की नाही? बाबा हो, आपण मुली पाहतच आहोत ना, पण नुसत्या मुली बघून काय उपयोग आहे? नुसत्या मुली बघून त्यांच्या स्वभावाची पारख थोडीच कळणार आहे आपल्याला. त्यासाठी तुला लग्नच करावं लागेल. त्यासाठीच लग्न नको म्हणतोय मी. कशाला उगाच धोका पत्करायचा आपण? स्वामी, आतापर्यंत पुष्कळ मुली बघून झाल्या, पण एकही मनासारखी नाही, आणि त्यासाठीच तुमच्याकडे आलोय. पुष्कळ मुली पाहिल्या, पण म्हणावी तशी मिळत नाही. आता तुम्हीच एखादी चांगली मुलगी सुचवा. ठीक आहे, आज संध्याकाळी आम्ही तुमच्याकडे एका मुलीचं स्थळ घेऊन येऊ. ते तुम्हाला मान्य करावं लागेल, प्रश्न विचारायचा नाही. स्वामी, तुम्ही सांगाल त्या मुलीशी मी डोळे झाकून लग्नाला तयार होईल. स्वामी, तुम्ही कराल ते आमच्या हिताचंच. स्वामी, आपण स्वतः आनंदसाठी जन्माचा जोडीदार निवडणार. खरंच आनंद आणि त्याची होणारी बायको खूप नशीबवान आहे. अहो, त्यांची लग्नाची गाठ तुम्ही बांधून देणार आहात. पण स्वामी, एक प्रश्न आहे, तुम्ही आनंदसाठी मुलगी निवडणार कशी आणि केव्हा? बाळ्या, आम्हाला आनंदसाठी मुलगी शोधायची गरज नाही. मुलगी स्वतःच्या पायानी चालत इथे येईल. ते दोघे नशीबवान आहेत की नाही हे लग्न झाल्यावर कळेल. म्हणजे कळेल बाळ्या, तुला कळेल. वेळ आली की सगळं कळेल. आधी त्यांना लग्नाचा जुगार तर खेळून दे. बोला गिरीधर पंत, काय काम काढलं आमच्याकडे? हो, आपल्यासारख्या नामवंत ज्योतिषाकडे काहीतरी काम आहे म्हणून आलो ना आम्ही. आमच्या माधवीचं लग्न जमवायचं आहे. गुरुजी, जरा माधवीचा हात बघून तिच्या लग्नाबद्दल सांगाल का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. बघू आतमध्ये. मुलीच्या हातात दोष आहे. म्हणजे तिचे लग्न जमण्यात काही अडचण वगैरे येणार आहे का? नाही हो, लग्न विनासायास होईल, परंतु लग्नानंतर फार कठीण आहे. म्हणजे लग्नानंतर काही दिवसातच तिचा काडीमोड होईल. पण गुरुजी, प्रत्येक समस्येवर काही ना काही उपाय असतो ना. या दोषावर पण काहीतरी उपाय असेलच की. हे बघा, ग्रहदोष निवारण्यासाठी ग्रह शांती, पूजा पाठ, जप जे काय असेल ना ते आम्ही सगळं करू. अहो,
असा दोष आहे का यावर काही उपाय नाही? जे होणार आहे ते कोणीही टाळू शकत नाही. उगाच ही शांती करा ती शांती करा असं मी मुळीच सांगणार नाही. असं का? काय हो? का उगीच घाबरवतोय माझ्या बाबांना? काय हवंय का तुम्हाला? हे बघ मुली, तुझा हात बघूनच जे आहे ते सांगितलं आहे. आम्हाला कोणाला घाबरण्याचा हेतू नाही. मी पण तेच म्हणतेय. पण तुमचं कामही तुम्हाला नीट जमत नाही. मोठा आव आणता, पण खरं तर तुम्हाला ज्योतिष बितिष काही कळत नाही. असं कोणाची हस्तरेखा बघून सांगता येईल का की त्याची काडी मोड होईल म्हणून? उगाच दक्षिणा मिळावी म्हणून काही सांगता वाटतं. अगं मुली, काय बोलतेस तू हे? आजवर अशा शब्दात माझ्याशी कोणी बोललेलं नाही. कारण सगळे तुम्हाला घाबरतात ना, त्याचा तुम्ही फायदा घेता. पण मी कोणाला घाबरणारातली नाही. मला जे वाटतं ते बोलायचा अधिकार आहे मला. मी का खोटं बोलेन? मला खोटं बोलण्याची काय आवश्यकता आहे? कितीही भांडलीस तरी जे होणार ते होणारच. ते कुणी बदलू शकत नाही. तुमच्या विरोधात बोलले म्हणून लगेच नुकसान होणार आहे माझं? हे तुमचं ज्योतिष म्हणजे भोंदूपण आहे. मनाला येईल ते सांगणं म्हणजे ज्योतिष नाही. माधवी, अगं किती बोलशील? ज्योतिष महाराज येते, त्यांच्यासमोर कसं बोलायचं? माधवी, आधी गुरुजींची माफी माग बघू. असू दे असू दे. हो असू दे कसं, आता लहान आहे काही. कुठे काय बोलायचं याचं साधं भान सुद्धा राहत नाही हिला. गुरुजी, तिच्या वतीने आम्ही तुमची माफी मागतो. सुखी राहू, सुखी राहू. पोरी, असं एकदम डोक्यात राग घेऊन कुणाचा अपमान करणं योग्य नाही. आणि त्यांचं बोलणं ते योग्य होतं होय? अगं पण आपलं भविष्य वाईट आहे म्हणून सांगितलं म्हणून त्याचा राग त्यांच्यावर का म्हणून काढायचा? हे बघ, पोरीच्या जातीनं कसं नम्र मर्यादित असायला हवं. आता तुझा उद्या लगीन होईल, फुटसूट कोणावर असं आग पकडून नाही चालायची. लगीन झालं म्हणून काय झालं? मी का म्हणून स्वतःला बदलायचं? उगाच नामतं घेणारातली नाही मी. मला जे वाटतं मी तसंच वागणार. मला जे पटतं ते पटतं आणि जे नाही पटत ते नाही पटत. मला जे वाटतं ते बोलून मी मोकळी होणार. उगाच मूग घेऊन गप्प नाही बसणार मी. बघितलं ना कसा तोंडाचा पट्टा चालतोय ते? एकुलती एक म्हणून लाडाकोडात वाढवलं तुम्ही. आता तेच अंगाशी येणार आहे आपल्या. त्यात त्या ज्योतिषाने सांगितलेल्या भविष्याची भर पडली. कसं होणार या पोरीचं कळत नाही. आता आपल्यासमोर एकच उपाय दिसतोय. कोणता? आपण स्वामींना भेटू, त्यांना गळ घालू आणि हिच्यासाठी नवरा बघायला सांगू आपण. वय पण त्या स्वामींना ते ज्योतिषाने सांगितलेल्या भविष्याचं काय सांग बोलू नका. काडीमोड वगैरे. अगं पण हे बघा, मी सांगते ना तेवढं करा. स्वामींना काय कळणार नाही. चला चल. एकदा जाऊन तर बघूया काय होतं ते. अहो हे काय करताय? माझी साडी भिजली असती ना. झाडांना पाणी घालताय का येणाऱ्या जाणाऱ्यांना? आई चुकून शिंतोडे उडाले. चुकून काय चुकून? माझी साडी भिजली असती. ही अशी कामं करता तुम्ही? लक्ष कुठे असतं तुमचं? येणारी जाणारी माणसं दिसत नाही का? अगं माधवी, ते बोलताय ना चुकून उडालं. मुलीच्या जातीला एवढा राग बरा नव्हे, समजलं? त्याची चूक आहे आणि तुम्ही मला काय सांगताय? आणि हे बघा बाबा, मी अशीच आहे. चला हो. चल. स्वामी नमस्कार. नमस्कार. गिरीधरा, लेकीचं लग्न करायचं म्हणतोयस? होय स्वामी. पर स्वामी, आपल्याला कसं कळलं? हम सब कुछ जानते हैं. स्वामी, त्या संदर्भातच बोलणी करायला आलो होतो. नाही म्हणजे विनंती करायची होती स्वामी. आमच्या माधवीसाठी एखादा सत्शील सद्गुणी मुलगा बघितला तर बरं होईल. काय रे, आई बाप आहात ना तुम्ही तिचे? मग स्वतःच्या मुलीसाठी स्थळ आई बापांनी नको का शोधायला? तुम्ही शोधायला हवं ते. होय स्वामी, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण प्रत्येक आई बापाचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलीला एक सर्वोत्तम मुलगा मिळावा, ती सुखा समाधानात नांदावी. आणि आम्ही जर स्थळ शोधलं तर कदाचित आमच्याकडून चूक होऊ शकते. आणि आपण जर स्थळ बघितलं तर प्रश्नच उरत नाही ना स्वामी.
म्हणूनच आम्ही आशा करतो की काय रे, हे इतकंच कारण आहे का आणखी काही? नाही स्वामी, आणखी कारण काहीच नाही. एकदा की आमच्या माधवीचं लग्न ठरलं की आम्ही निश्चिंतपणे जगू. एवढा विश्वास आहे तर आमच्यावर. हो स्वामी, एकदम विश्वास आहे. चल मग तर आमच्या बरोबर. कुठे स्वामी? अरे लेकीचं लग्न करायचंय ना तुला? होय. मग उशीर कशाला? शुभस्य शीघ्रम. आमच्या पाहण्यात एक मुलगा आहे. मुलगा चांगला आहे, नाव ठेवायला जागा नाही. तुमच्या माधवीसाठी चांगला शोभणारा, दोघांचाही जोडा शोभून दिसेल. चल आमच्या बरोबर. लग्न ठरवायचं आणि लगेच उरकूनही टाकायचं. होय स्वामी. आहे कबूल? होय स्वामी, एकदम कबूल. हा आनंद, ही माधवी, हे दोघेही एकमेकांना अनुरूप वधूवर आहेत. या दोघांचेही हात मी एकमेकांच्या हातात देतोय. या दोघांचा लवकरात लवकर विवाह उरकून टाका. सुखी भव. ये पोरी ये. हे उंबरट्यावरचं माप ओलांडून आपल्या घरात ये. सुनबाई, अगं माप ओलांडायचं ते जरा बेतानं, असं लाथ मारून उडवायचं नसतं. आज या घराची गृहलक्ष्मी झाली असतो. हो कळतंय मला. माप ओलांडताना जरा जास्त जोर दिला गेला. माधवी, बाबांच्या पाया पडूयात. अहो लग्न इतक्या वेळा पाया पडलं ना, मग आता परत कशाला? आणि तसं पण आपल्या मनात बाबांविषयी आदर आहे आणि बाबांचे आशीर्वाद आहे की आपल्या पाठीशी. मग पुन्हा पुन्हा हे नमस्काराचं प्रदर्शन कशाला? हो की ना बाबा? हो हो. बरं ठीक आहे, पण आता देवघरातल्या माझ्या आईच्या प्रतिमेला तर नमस्कार करून तिचे आशीर्वाद घेऊया. हे बघा, मृत व्यक्तीच्या प्रतिमेला नमस्कार करून आणि आशीर्वाद घेऊन मला असं वाटत नाही की संसार सुखी होऊ शकतो. त्यामुळे मला सक्ती करू नका. आनंद, असू दे. तुझ्या आईचे आशीर्वाद कायम तुमच्या बरोबर असते. तेव्हा ना माधवी सासरी जाऊन तिचा संसार अगदी सुरळीत चालू पण झाला असेल. अगं, आपल्या पोरीचं आयुष्य मार्गी लागलं, त्यामुळे आजचं जेवण मला नेहमीपेक्षा गोड लागलं. सगळं कसं अगदी अनपेक्षित झटपट घडलं ना. लेकीचं लग्न म्हणता म्हणता 2चे 4 हात झाले आणि ती सासरी गेली सुद्धा. अगं, स्वामींच्या आशीर्वादाने सगळं कसं अगदी व्यवस्थित पार पडलं. हो, पोरीच्या भविष्याची चिंता सुद्धा मिटली. हे सर्व स्वामींच्या कृपेने झालं. स्वामींनी चांगला नवरा मुलगा बघून दिला, त्यामुळे आता काडीमोड काही होत नाही. आता त्या ज्योतिषाची भविष्यवाणी खोटी ठरणार. सगळं आपल्या मनासारखं झालं. आपल्याला हवं ते साध्य झालं. आपली चिंता मिटली. अगं, एवढ्यातच तू समाधान मानतेस? मला तर नातवंड आपल्या मांडीवर खेळवायची आहेत. चला, तुमचं आपलं काहीतरीच. काही काही माणसं इतकी स्वार्थी असतात की आपल्या स्वार्थासाठी भगवंतालाही फसवायला ते मागे पुढे पाहत नाही. तर मनातल्या मनात मांडे खातात. आम्ही देवाला फसवलं आणि देव फसला, पण त्यांना हे कळत नाही, ईश्वरेच्छा बलीयसी. अरे, माणसाच्या आयुष्यात काय घडणार आहे आणि काय घडणार नाही हे भगवंत ठरवत असतो. पण नाही, तरीही ते चूक करतात. स्वामी, काय झालं? कोणाबद्दल बोलताय तुम्ही?
गिरधर. गिरधर त्यांनी फसवलं ते कसं काय? अरे त्याला अगोदरच ठाऊक होतं. त्याला ज्योतिषांनी सांगितलं होतं त्याच्या मुलीचा विवाह झाला की तिचा काडीमोड होईल. काडीमोड? हो, पण याबाबत तो आमच्याशी अवाक्षरांनीही बोलला नाही. त्या बाबतीत मौन राखलं. आणि मुलीच्या विवाहाची जबाबदारी मात्र आमच्या गळ्यात टाकली. त्याला वाटलं स्वामींनी विवाह जुळवलाय म्हणजे हे विधी लिखित टळेल. त्याला आमचा आधार हवा होता, पण सत्य लपवायचं होतं. त्याला वाटलं स्वामींनीच नवरा मुलगा शोधलाय म्हणजे आता ते विधी लिखितही बदलतील. पण त्याचा तो मोठा गैरसमज होता. रहा त्या गैरसमजुतीतच रहा. 4 दिवस आनंद उपभोग. विधी लिखित बदलणार नाही. म्हणजे स्वामी आनंद आणि माधवीचा काडीमोड होणार तर? होय, निश्चितच. हे काय, तू अजून इथंच आहेस? मग मी इथंच असणार आपल्या खोलीत. अजून कुठं जाणार? स्वयंपाकघरात आता जेवणाची तयारी करत असायला हवी तू. जेवण? आणि आता? हो, ही जेवणाचीच वेळ आहे ना. अगं या वेळेपर्यंत आमची जेवणं झालेली असतात आणि तुझा स्वयंपाकही तयार नाहीये अजून. अहो लग्नाची किती दगदग झाली. थकले मी. त्यात जेवण करा कंटाळा आलाय मला म्हणून नाही केला. अगं पण असा कंटाळा आला म्हणून कसं चालेल? हे बघ, एक तर या घरात आता बाई माणूस अशी तूच आहेस म्हणजे स्वयंपाक तुलाच करावा लागेल. हा, आता लग्नाच्या धावपळीमुळं दगदगीमुळं तुला कंटाळा आला असेल, पण मग स्वयंपाक करून तू विश्रांती घ्यायचीस ना. म्हणजे घरी आल्या आल्या पदर खोचून स्वतःला स्वयंपाकाला जुंपायला हवं होतं मी, असं म्हणायचंय ना तुम्हाला? मला एक सांगा, मला बायको म्हणून आणले की नोकर म्हणून? आणि दुसरं म्हणजे इतके दिवस करतच होता ना तुम्ही स्वयंपाक. मग आज केलं असतं तर काय बिघडलं असतं? रोज मीच करणार होते ना. माधवी, नवऱ्याशी असं कसं बोलू शकतेस तू? हा, अहो नवी नवरी आहे मी आणि मला नोकरासारखं कामाला जुंपताय. आणि काय चुकीचं बोलले मी? नवीन लग्न झालंय आपलं. आपल्या बायकोशी गोडीनं बोलायचं, तिचं कौतुक करायचं, ते सोडून हजेरी घेताय. जाब विचारते तिला. तुझं कर्तव्य काय होतं? स्वयंपाक करून जेवायला वाढायचं. ते पार पाडलं असतं तर तुझं कौतुकही केलं असतं, पण ते न करताच तू कौतुकाची अपेक्षा करतेस काय? स्वयंपाक 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 एकच टोमणं लावलंय मगाचपासून. एकीकडे म्हणायचं लक्ष्मी घरी आली आणि दुसरीकडे तिची अशी संभावना करायची. हे बरं आहे? माधवी, हळू बोल. बाहेर बाबा आहे. का? मी का हळू बोलायचं? मला नाही सवय हळू बोलायची. आणि मी बरोबर असताना मी कोणाला घाबरत नाही. जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात वाद घालण्यात अजिबात अर्थ नाहीये. त्यापेक्षा मीच इथून जातो.